मंत्रालय स्तरावरील कोतवाल समर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्या दिनांक 23 सप्टेंबर पर्यंत मंजूर कराव्यात, अन्यथा 24 सप्टेंबर पासून तालुक्यातील कोतवाल कर्मचारी काम बंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसीलदार अहमदपूर यांना देऊन दिनांक 24 रोजी तालुक्यातील कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात काम बंद आंदोलन केले आहे। कोतवाल हे ऐतिहासिक पद आहे, परंतु मानधनावर काम करणारे आहे। त्यांना कामाच्या जबाबदाऱ्या इतर कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त आहेत। तसेच कोतवाल हे राज्याच्या तिजोरीत महसूल गोळा करण्याच्या कामात प्रत्यक्ष सहकार्य करतो। निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाची जबाबदारी पार पडतो। महसूल प्रशासनात नित्य नेमाने कामे व क्षेत्रीय कामे इमानतबारी पार पाडतो। अनेक ठिकाणी तालुका स्तरावर शिपाई, संगणक चालक, टपालीचे कामे, ने-आण करणे विविध प्रकारची कामे करत आहेत, परंतु त्यांना दिले जाणारे मानधन हे मात्र तुटपुंजे असल्याने चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा या मागणीसाठी शासनाच्या विरोधामध्ये नसून फक्त त्यांचे लक्ष वेधण्यासाठी हे काम बंद आंदोलन चालू आहे, अशी माहिती आंदोलनातील कोतवाल संघटनेचे पदाधिकारी यांनी दिली। जसे की आमच्या सहकार्याने सांगितले, आता 24/9/2024 पासून आमचं तालुकास्तरीय आणि उद्या जिल्हास्तरीय काम बंद आंदोलन आहे आणि आम्ही 26 तारखेपासून सगळे तालुके महाराष्ट्रातला सगळा महाराष्ट्र आझाद मैदानावर आम्ही आंदोलनासाठी जात आहोत। काम बंद धरणे आंदोलन आहे आणि आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत की कोतवालाला चतुर्थश्रेणी भेटले पाहिजे। कोतवाला अनेक वर्षापासून स्वातंत्र्याच्या अगोदरपासून सरकारचा महसूल जमा करते, निवडणुकीची कामे असो, इतर वेगवेगळ्या प्रकारचे तळागाळाचे गावातले म्हणजे सरकारचा एकदम महसूलचा कणा म्हणून कोतवाल हा कर्मचारी ओळखला जातो। तरी कोतवालाला आजपर्यंत चतुर्थश्रेणी दिली नाही आणि ही मागणी खूप जुनी आहे, तरी सरकारने याकडे काही लक्ष घातलं नाही। सरकारचं याकडे लक्ष द्यावं यासाठी आम्ही आता आंदोलन करत आहोत आणि कोतवाल तलाठी भरतीमध्ये, महसूल भरतीमध्ये 25% आरक्षण द्या, अजून दुसऱ्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत, त्यासाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत। आणि काही प्रमोशनचा कोटा आहे ते 40% आहे, ते बी वाढावा, 80% व्हावा, अशी कोतवालाची एक मागणी आहे। तर या मागणीसाठी हे आम्ही आंदोलन करीत आहोत। अनुकंपाचा पण विषय आहे, अनुकंपा लागू झाला पाहिजे कोतवालांसाठी। गुजरात आणि त्रिपुरा राज्यामध्ये कोतवालांना 1989 मध्ये चतुर्थश्रेणी दिली, त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्येही काही तरी कोतवालासाठी चतुर्थश्रेणी देऊन सरकारने लक्ष द्यावं हीच अपेक्षा आहे।